Hi guys, welcome back to my channel. आम्ही चाललो आहे नॅशनल पार्कला, तर जाऊया आपण आतमध्ये. गाईज आम्ही तिकीट काढून आलो आहे आतमध्ये. तर आम्ही बस पकडली आणि आता आम्ही चाललो आहे कनेरी केव्सला. AC बस आहे गाईज, थंडी लागते आम्हाला. ही फॉरेनर माझ्यासोबत ॲज ऑलवेज फॉरेनरच असते. तर आम्ही आता चाललो आहे केव्सला आणि जाऊया गाईज, चला पुढे. आपण आता भेटूया कानेरी केव्सला. कानेरी तिकीट आम्ही कानेरी केव्सला गाईज, हिने पण ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि एक तलाव आहे, त्याच्यात बोटिंग आहे. आपण तर गाईस आम्ही उतरलो आहोत. ओ भाई साहब, गाईस वी रीच टू कनेरी केव्स. ओ माय गॉड. गाईस आता आम्ही वरती चाललोय. पकड पकड, तू येणार थोडं वरती चढायचं आपल्याला, हलकसं थोडंसं जाऊया. या फॉरेनरची अजून एक फॉरेनर आहे, मैत्रीण आहे गाईस हिची. ओरिजिनल आहे गाईस, ही डुप्लिकेट फॉरेनर आहे आणि हे लोक ओरिजिनल आहेत का? ओके. कनेरी केव्सची तिकीट मी कमीत कमी 10 वर्षानंतर इकडे येते. 10-11 वर्षानंतर कॉलेज टायमाला आलेलो इकडे. ते मला आठवत पण नाही, ते खूप आता चेंज झालंय सगळं. त्यामुळे मी तर आता ही आलेली मध्ये ना, तू आलेलीस ना, ही आलेली 2-3 वर्ष आधी. पण मी डायरेक्ट 10-12 वर्षानंतर येते गाईज इकडे. कॅन यू इमॅजिन? नाही. वाव, हे भारी वाटते. मॉन्क असं बोलतात की मेडिटेशन करता करता मॉन्क्स लोकांची डेथ झाली आणि इथे म्हणजे इकडे रात्री आलेत, म्हणजे इथे तुम्ही रात्री आलात तर तुम्हाला असा भास होईल की ते लोक आहेत इकडे आणि हां, मंत्र वगैरे तुम्हाला ऐकायला येणार, असं आहे काहीतरी. आता इथे कोण रात्री तर येत नाही तसं तर. हां, 5:30 नंतर तर बंद होऊन जातं. कोण काय करणार नाही. ते मॉन्क्स वगैरे जे असतात ना, ते तुम्हाला काही करणार नाही. फक्त त्यांचा भास होतो आणि आवाज येतो मेडिटेशनचा. अरे येणार म्हणजे तुम्हाला त्रास वगैरे नाही देणार, म्हणजे मारणार वगैरे. येऊ नका. भूताचं कसं असतं, त्रास वगैरे देतात. बापरे, केस नाही भूताचे. भूताचं कसं असतं की त्रास वगैरे देतात, तर ते लोक त्रास नाही देणार तुम्हाला. ते फक्त तुम्हाला भास होईल आणि आवाज येईल असा. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. बिकॉज ते,  मी जास्त काहीतरी बोलते ना. कौन है ये लोग? 2 मिनिट. 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 2 मिनिट.
कहाँ से आते हैं ये? तुला कसं माहिती? हा मी ऐकलंय असं, खूप लोक बोलतात भाई. हॉरर स्टोरी इंस्टावर बिल्डिंग्स दिसतात ना गाईस. मुंबई इथे आपल्याला पण दिसते बाई. पण मुंबईच आहे. हे बघू शकता. पण इथे जी हिरवळ आहे ना, अरे यार इथे घर पाहिजे होतं. गाईस इथे स्वच्छता खूप जास्त आहे. हा किस्मत में होगा तो पैसा खुद चल के आएगा और नहीं होगा तो रोड पे जाके जितने मर्जी हल चला लो, कुछ नहीं मिलने वाला. इसलिए सो रहा हूँ. गाईस तुम्ही व्ह्यू बघा. अबे व्ह्यू नाही, आपण दिसतोय. गाईस तुम्ही व्ह्यू बघा गाईस. वाव. लुक एट दिस ब्यूटी गाईस. जलवा है हमारा. पूर्ण मुंबई आली ना तरी जागा होईल. इतकी जागा आहे. गाईज इकडे आलात ना तर कधी माकडांच्या नादी नका लागू. लय डेंजर असतात हा माकडं. दिसतात तसे इनोसेंट. हा इनोसेंट नसतात. काय काय लोकांना ना खूप हे असतं, काय बोलतात, हा कधी मंकीज बघितले ना असे वागतात. हे मी ते चनाचूर वगैरे. हा वॉट एव्हर तुला जे पाहिजे ते घे. काय हे कसं दिलं ते एक द्याल. तू कैरी घे. कैरी घेते गाईस मी. तुमच्या तोंडात पाणी आलं असेल. आम्ही आता कनेरी केव्स मधून आलोय रिटर्न. तुम्ही संडेला येऊ नका, ठीक आहे? थोडा असं कर. अरे आवाज तर जायला पाहिजे. काहीच मी तुम्हाला सांगते, संडेला येऊ नका कारण की खूप गर्दी असते. तुम्हाला म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटणार, म्हणजे मजा करायला. आणि मला सर्दी खोकला सगळं झालंय, ताप पण आहे थोडासा, तरी मी आली आहे इकडे. बिकॉज एकच संडे भेटतो, बाकी कुठला टाईम भेटत नाही आम्हाला. आणि मंडेला तर बंद असते हे. तर असं मधल्या वारात या, म्हणजे ट्यूजडे वेनसडे अशा डेजला तुम्ही येऊ शकता. बाकी मजा आली. आता मला बरं नाही म्हणून आम्ही जास्त नाही फिरलो, कारण की वातावरण खूप जास्त थंड आहे. दॅट्स वाय. पाऊस सुरू आहे आणि पाऊस पण आहे, म्हणून आम्ही जास्त नाही फिरलो. गाईज आता आम्ही आलो, एक्झिट केली आहे. खूप मजा आली गाईज. आम्ही दोघीच आलेलो तरी खूप मजा आली. प्लीज गाईज. पावसाळ्यात त्या उन्हाळ्यात अजिबात येऊ नका. खूप गरमी पाऊस होणार. आलेला थोडासा मध्ये, पण तो हलका आला आणि गेला. तुम्हाला इथे वेगवेगळे धबधबे बघायला ऍक्च्युली वरती ना गेल्यावर खूप सुंदर. हा म्हणजे फोटोज व्हिडिओज आहे ना काढायची इच्छाच होत नाही. असं वाटतं बघतच राहू सगळं असं. तर तरी पण जेवढे पॉसिबल झाले तेवढे फोटोज व्हिडिओज मी काढले. खूप पाऊस. आम्हाला ना बोटिंग करायचं होतं, पण काय माहिती आम्हाला नसीब खराब आहे, बोटिंग बंद आहे गाईस. गाईस तुम्हाला ॲज ऑलवेज माहितीच असेल, कल्लूला कुत्रे खूप आवडतात. हे बघा, ए बस झालं, चल टाटा बाय. चलतोस माझ्यासोबत? गाईस मला एक कळत नाही, लोक पटरीवर का फोटोशूट करतात. म्हणजे पटरीवर फोटो काढून भेटतं काय? म्हणजे काय मजा आहे भाई पटरीवर फोटो काढायची? काय मजा आहे बरं?
मला कळत नाही बघ एवढी गर्दी आहे ना पटरीवर फोटो काढायला. बाप रे बाप. तुम्ही पण काढता का? कमेंट करा. हा नाही मला तेच कळत नाही पटरीवरचा फोटो काढायचा. एवढा चांगला ग्रीनरी आहे ब्रो, तिकडे काढा ना फोटो. ते म्हणजे चल बच्चन नको देऊ, आमची इच्छा आम्ही कुठे पण काढू. अरे पण एक असतं ना वी आर सजेस्टिंग पीपल्स. तरी पण असं त्यांनाच गार्डन पण आहे गाईस, तुम्ही बघू शकता इकडे गार्डन. छोटू बेबीसाठी अति उत्तम. बेबीज आम्ही पण आहोत गाईस, आम्ही पण खेळू शकतो असं काही नाही. माझं लग्न झालंय. पण तरी लग्न वाटते काय गाईस हिच्याकडे बघून हिचं लग्न झालं. गाईस बघा इकडे बोटिंग होतं. बोर्ड दाखव बोटिंगचा पैशाचा. पण बोटिंग बंद आहे. हे बघा इथे बोटिंगचा बोर्ड पण आहे. कॅश नक्कीच घेऊन या इकडे. इथे जीपे चालत नाही आणि मी तर जीपेवाली आहे. मी कधीच कॅश ठेवत नाही माझ्याकडे. ॲक्च्युली ठेवले पाहिजे. मिनिमम काय होतं कोल्हा. तुम्ही काय म्हणता? ई भाई मी काहीतरी वेगळं बघितलंय. भालू आहे तो भालू. काय हाय काय सुरवंट टाईप आहे काहीतरी. पण सुरवंटाचे केस जाम छोटे असतात. काय आहे नक्की? नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे. वरती आपण गेलो ना कनेरीला तर तिकडे खूप इश्यू आहे नेटवर्कचा. म्हणून जीपे बहुतेक बंद आहे. वरती तर कॅशच घेऊन या तुम्ही. कॅशच आणा बेस्ट. ॲटलिस्ट मिनिमम 1000 रुपीज तरी ठेवा तुमच्याकडे. जास्त फेकते काही 500 रुपये ठेवा फक्त. लिंबू पाणी पिऊया आपण. सो गाईज आम्ही खूप दमलोय आता. लिंबू पाणी पितोय. गावात माझ्या तोंडावर सांगते. चलो गाइस लिंबू पानी पियेंगे. चल गाइस मजा येते प्यायला. अशा प्रकारे पाऊस चालू झालेला आहे आणि अजून मजा आलेली आहे. पण आम्ही भिजू नाही शकत. उद्या कामाला जायचं आहे. सुबह उठने का एक काम पे जाने का एक काम पे लगने का. काम नहीं करेंगे तो पैसा कौन कमाएगा. बात तो सही है. दौड़ा. माझी भावना तुम्ही समजू शकता. आम्ही गेटच्या बाहेर आलो आहे आणि आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतोय. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. बाय गाईज.